फक्त 10 सेकंदामध्ये तांब्या आणि पितळाची भांडी या जादूच्या पाण्याने स्वच्छ करून बघा आणि मी गॅरंटी देते, जर तुमची भांडी स्वच्छ, कोरी, करकरीत नवीन दुकानातून आणल्यासारखी झाली नाहीत तर मी चॅनलवरती व्हिडिओ टाकणार नाही. रिझल्ट तुमच्या समोर आहे. हे जादूचं पाणी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 इन्ग्रेडियंट्स लागणार आहे: सायट्रिक ॲसिड, खाण्याचं मीठ आणि पाणी. आपल्याला 2 चमचे सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे, 2 चमचे आपलं मीठ घ्यायचं आहे आणि 4 चमचे पाणी घ्यायचं आहे. तुम्ही अर्धा ग्लास पाणीसुद्धा टाकू शकता आणि मीठ आणि सायट्रिक ॲसिड व्यवस्थित विरघळेपर्यंत छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. हे जादूचं पाणी तयार झाल्यावरती कुठलीही तुमच्या घरातली इतिहास जमा झालेली तांब्या पितळ्याची भांडी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती 1 चमचा हे पाणी टाकायचं आहे आणि जस्ट कोणत्याही घासणीने किंवा कपड्याने हलकासा त्याच्यावरून हात फिरवायचा आहे आणि रिझल्ट तुम्ही समोर बघत आहात. आहे की नाही जादूचं पाणी? चला तर मग तुमच्या घरातील तांब्या पितळ्याचा इतिहास जमा, कोणतंही भांडं काढा आणि ते कितीही खराब तेलकट असू दे, फक्त 10 सेकंदामध्ये ते नवं कोरं करकरीत दुकानातून आणल्यासारखं तुम्हाला मिळणार आहे. आणि हो, कुठल्याही पितांबरीने किंवा अजून कोणत्या पावडरीने हात घासल्यानंतर नखांमध्ये जी काळी घाण जमा होते आणि हातसुद्धा 2 ते 3 दिवस काळे होतात, ते आता होणार नाही. हातसुद्धा स्वच्छ राहणार आणि तांब्या पितळ्याची भांडीसुद्धा स्वच्छ राहणार. चला तर मग ही माझी ट्रिक वापरून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही हे ट्राय केलं आहे की नाही. आणि जर तुमच्या घरातली ही भांडी स्वच्छ निघाली नाही तर माझ्या घरी पाठवून द्या, मी तुम्हाला स्वच्छ करून देते. आणि तरीसुद्धा ते स्वच्छ नाही निघालं तर म्हणजे ते तांब्या आणि पितळ्याचं भांडंच नव्हतं.